संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं. जे काही त्याचं बांधकाम किंवा त्या संदर्भातला खर्च 80,000 वगैरे या अनुषंगाने तुम्ही टीकावजा आरोपही केले. त्यावर आज रवींद्र चव्हाण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर तर देणार आहेत. स्थानिक आमदार असं म्हणत आहेत की मावळच्या जनतेला पैशांमध्ये तोडू नका, नाहीतर पूर्वेस अरे सोड रे, कोण तू कोण? 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस. मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालाय. आम्हाला माहित नाही काय ते असे आम्हाला धमक्या देऊ नका. गेलात ना अजित पवार बरोबर, शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात, अजित पवारांबरोबर गेलात, ठीक आहे. या अशा धमक्या द्यायच्या नाही. आम्ही प्रामाणिक लोक आहोत, आम्ही चोर लफंगे नाही आहोत. आमचा प्रश्न इतकाच आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, लोक वाहून गेले. तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार? हा, तुम्ही 2-3 वेळा आमदार आहात ना, बघा किती वेळा आमदार. अनेक काळापासून तो पूल बंद आहे, पर्यटकांना बंदी आहे, तरी तिथे पर्यटक जात होते. काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे. पालकमंत्री फक्त टॉवर्स उभे करतात पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे, आणि बिल्डरांना मदत करतायत. गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं. ठीक आहे, आज सत्ता आहे तुमची, उद्या नसेल. पालकमंत्री ही स्थानिक कारखाना निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त हो, म्हणून तर लोक वाहून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे फडणवीस असतील, अमित शहाच्या पक्षाचे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे फक्त निवडणुकीतच बिझी असतात. जनतेच्या कार्यात आहेत का नाही